वेळेस नगरपालिकेमध्ये आतापर्यंत कसल्याही प्रकारची संस्थांना मदत देण्याची तरतूद नव्हती. माझा तर या कार्यक्रमाला येण्यापूर्वीच उद्देश होता की जे मदत नगरपालिकेच्या वतीने आपण संस्थेला देणार आहोत ती आमच्या साहेबांच्या या संस्थेला देत आहोत. मागच्या आठवड्यातच आमची स्थायी समितीची बैठक झाली बजेटची, त्याच्यामध्ये प्रोव्हिजन नव्हती, ती मी प्रोव्हिजन करून घेतली आणि आता जनरल काउन्सिलच्या मीटिंगमध्ये त्याला अंतिम मंजुरात मिळाल्यानंतर मार्च पूर्वीच हा चेक आमच्या साहेबांच्या हस्ते या संस्थेला देण्यात येईल. आणि याही पुढे दरवर्षी ही जोपर्यंत नगरपालिकेमध्ये आमच्या साहेबांचं वर्चस्व आहे या नगरपालिकेवर, तोपर्यंत भरीव मदत प्रत्येक स्वरूपाची या संस्थेला देण्याचं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने सांगतो. आम्हा लोकांनी या ठिकाणी आयोजन बनवलं. खरं तर मला आयोजकांना सांगायचं की अशा कार्यक्रमामध्ये शाली वगैरे देऊन खर्च करण्याची खरंच काही गरज नाही. एवढा खर्च आणखी त्या गरीब त्या मुलांवर केला तर हे अधिक बरं होईल. पण तरी देखील आपण आम्हा लोकांना बोलवलं, आमचा सन्मान केला आणि आपल्या सर्व लोकांचं दुःख जे आमच्या समोर मांडलं आणि त्याला मदतीची भावना करण्याचे जे काही मानसिकता आपण सर्वांची होते त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. की घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती. मित्रहो, घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. याच उद्देशाने आपण सर्वजण या अपंग विद्यालयाच्या, मतिमंद विद्यालयाच्या, अजिंक्य विद्यालय बुलढाण्याच्या प्रेमापोटी आपण सर्वजण उपस्थित झालात. त्या प्रित्यर्थ म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीव गायकवाड, तालुका जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख नरेशजी शेळके, माळी सर, माझे आदरणीय गुरुजी श्री मतिमंद विद्यालयाचे विद्यार्थी ज्यांनी आता जे कार्यक्रम सादर केला, सादर करताना आपण बघितलं, आपण पाहताना आपल्या अंगावर एक रोमांच तयार झाले की याच्यावरूनच आपण सोन्या सरांनी जे हा वृक्ष लावला तर त्यामध्ये ते किती उठाते चलते हैं वो सबको अपने गले से लगा के चलते हैं, मत करो उनकी ऊंचाई का अंदाजा, वो तो आसमां है फिर भी सर झुका के चलते हैं. वो है नामदार राजेंद्रजी शिंगणे, पालकमंत्री, बुलढाणा जिल्हा. कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या सर्वांच्या परिचयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आमचे सहकारी संजय गायकवाड, बुलढाण्याच्या नगराध्यक्षा सौ मीनाताई गायकवाड, जिल्हा परिषदचे सदस्य आमचे सहकारी नरेशजी शेळके, आपल्या गावचे प्रथम नागरिक आपले सरपंच श्री रवींद्र भाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे लहाने गुरुजी, माळे गुरुजी, संस्थेचे अध्यक्ष सोनुनेजी, उपस्थित असलेले बुलढाण्याचे आणि सागवनचे सर्व प्रतिष्ठित नागरिक, वडीलधारी मंडळी, पत्रकार मित्र, ज्यांच्यासाठी आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, ते सर्व आमचे अजिंक्य मतिमंद विद्यालयाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, इतर सर्व आमचे सहकारी, उपस्थित बंधूंना आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये विदेशामध्ये आपल्या कामामुळं, खऱ्या अर्थानं सामाजिक कामामुळं कुष्ठरोग्यांची सेवा हेच आयुष्याचे ध्येय ठेवून आयुष्यभर पीडित लोकांसाठी ज्यांनी काम केलं ते आपल्या सर्वांच्या परिचयांचे मान्य बाबा आमटे यांचं निधन झालंय. त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं सुरुवातीलाच आदरांजली अर्पण करतो.
आणि आज या अजिंक्य मतिमंद विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजचा हा एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. त्या कार्यक्रमाला खरं म्हटलं तर मला उपस्थित राहता आलं. या विद्यार्थ्यांचं त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांचं दर्शन आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मला झालं. आपल्या सर्वांच्या बरोबर मला सुद्धा त्यांच्या कार्यक्रमाचा आनंद या ठिकाणी पाहता आला, घेता आला. त्याबद्दल मला सुद्धा खूप समाधान या ठिकाणी होते. मी खऱ्या अर्थानं सोनवणे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय कठीण काम आपण हातामध्ये घेतलं. या मतिमंद विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचं काम, घडवण्याचं काम, सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम आणि जीवनामध्ये त्यांना खऱ्या अर्थानं आधार देण्याचं काम आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आजच्या या समाज जीवनाकडे जर तुम्ही आम्ही सर्वांनी बारकाईने पाहिलं, पुस्तकीचं दर्शन अलीकडच्या काळामध्ये दुर्मिळ झालेलं आहे. अनेक क्षेत्रात वाद आहेत. जात असेल त्याला माणूस श्रेष्ठ मानतो, धर्म असेल त्याला कधीतरी श्रेष्ठ मानतो, पंथ असेल त्यालाच आपण सर्वोच्च मानतो. आणि अशा या तणावाच्या जीवनामध्ये माणुसकी पण कुठेतरी हरवत चाललेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं काही लोक अजूनही या समाजामध्ये असे आहेत की खऱ्या अर्थानं समाज घडवण्याचं काम, समाजाला पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी करत असताना समाजातल्या उपेक्षित घटकांना त्या ठिकाणी न्याय देत असताना स्वतःचं सर्वस्व पणाला लावून त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका घेतात. आणि म्हणून सोनवणे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं जेवढं काही या ठिकाणी कौतुक करावं, जेवढं काही अभिनंदन करावं, मला वाटतं त्या ठिकाणी ते कमी ठरेल. जे काम सरकारनं करायला पाहिजे, शासनानं ज्याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे, ते काम तुम्ही हातामध्ये घेतलं. आणि आजच्या काळामध्ये माणूस सर्वस्वी सरकारवर अवलंबून होत चालत असताना, परावलंबी होत चालत असताना, मला प्रत्येक कामात सरकारनं मदत करावी अशी भूमिका आणि मानसिक स्थिती माणसाची होत असताना खऱ्या अर्थानं आपण या मतिमंद मुलांसाठी स्वतःचं घरदार विकून, शेती विकून, सर्वस्व पणाला लावून या ठिकाणी हे काम हातामध्ये घेतलेलं आहे. मी आणि या मतिमंद मुलांचं कल्याण करण्याचं काम तर हयात आपल्या हातून होत राहो अशा प्रकारच्या सदिच्छा सुद्धा आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतो. चांगल्या लोकांसाठी तर पुढे येणारे अनेक लोक आहेत. चांगल्या कामांना मदत करणारे सुद्धा समाजामध्ये खूप आहेत. आज सकाळीच मी घरी बसलो होतो. काही गावातल्या ठिकाणी चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे चुकीचे आविर्भाव न दाखवता एक अतिशय चांगला कार्यक्रम आज या ठिकाणी सादर केला. हे स्नेह संमेलन आजपासून या ठिकाणी सुरू झालं. या स्नेह संमेलनाला पुन्हा एकदा माझ्या मनापासूनच्या शुभेच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जखम आपल्या अंतकरणात कोरून ठेवलेली आहे आणि ती तेवत राहील शेवटपर्यंत. आणि साहेबांचे अनंत उपकार या संस्थे प्रित्यर्थ हे संचालक मंडळ मानेल अशा प्रकारचं सत्कर्म साहेबांच्या हातून गेलेलं आहे. सोबतच 11,000 रुपयाची देणगी त्यांनी जाहीर केलेली आहे. त्या प्रित्यर्थ पुनश्च एकदा साहेबांच्या नावानं सन्मान करावा. आणि या ठिकाणी या संस्थेच्या
संस्थापक अध्यक्षांच्या सौभाग्यवती नंदाताई सोनोने आणि ईश्वर सोनोने हे साहेबांचा यथोचित सन्मान करू इच्छितात. तुम्ही नंदाताईंना विनंती करतोय की त्यांनी अतिशीघ्र ची मदत देऊन संस्थेला सन्मानित केलं. त्या प्रित्यर्थ त्यांच्या वतीनं सुद्धा आपण संस्थेतर्फे त्यांना धन्यवाद देतोय. असंच पालकांनी ह्या सगळ्या गोष्टी करावं असं मी त्यांना सर्वांना हे करतो. या कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष बुलढाणा नगरपालिका मीनाताई गायकवाड, माननीय नामदार श्री राजेंद्रजी शिंगणे साहेब, महसूल राज्यमंत्री तथा पालकमंत्री महाराष्ट्र. अजून विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाचे बरेचसे कार्यक्रम आपल्या समोर प्रदर्शित करायचे आहे. पालकांना आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आणि त्यांच्या माता भगिनींना विनंती करण्यात येत आहे की कृपया कोणीही आपली जागा सोडणार नाही. माझी विनंती आहे की खुदा ने दिल दिया है साध मानव का, करम फरमाए मुस्ताहू मेहरबानों का, तकलीफ आप सबको हो गई आने जाने में, लेकिन इज्जत हम सबकी बढ़ गई आपकी तशरीफ लाने में, आपकी तशरीफ लाने में, आपकी तशरीफ लाने में. धन्यवाद. डोंगी डोंगी नाच मना दाजीबा, डोंगी डोंगी नाच मना दाजीबा, 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 दाजीबा रे दाजीबा. डोंगी डोंगी नाच मना दाजीबा, डोंगी डोंगी नाच मना दाजीबा, डोंगी डोंगी नाच मना तुला डोकाला पेटा सर, तुनी मिशीचा तलवार. तुला डोकाला पेटा सर, तुनी मिशीचा तलवार. दाजीबा, दाजीबा, दाजीबा रे दाजीबा. डोंगी डोंगी नाच मना दाजीबा, डोंगी डोंगी नाच मना दाजीबा, 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 दाजीबा रे दाजीबा. डोंगी डोंगी नाच मना दाजीबा, डोंगी डोंगी नाच मना दाजीबा. तुला गावामा वाट सर, घर मसाला नाच मना दाजीबा, डोंगी डोंगी नाच मना दाजीबा, 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 दाजीबा रे दाजीबा. डोंगी डोंगी नाच मना दाजीबा, डोंगी डोंगी नाच मना दाजीबा. दाजीबा, डोंगी डोंगी नाच मना दाजीबा, डोंगी डोंगी नाच मना दाजीबा, दाजीबा, डोंगी डोंगी नाच मना दाजीबा. आंधी बड़ी हमका करनी, बड़ी कूदा आंधी बड़ी लंबी चौड़ी, कोई भागा दौड़ी. दिन रात जो हमने जाग जाग के ऐसी भागम भाग कि हम कभी आ गए, कभी हुआ गए, कभी आ गए, कभी हुआ गए, कभी इधर भागे, कभी इधर भागे. फिर तुमने दिया ये जान तो आई हमारी जान में जान तो आई हमारी जान में जान तो आई हमारी जान में जान. खाई के पान बनारस वाला, खाई के पान बनारस वाला, खुली जाए समुद्र अकल का ताल. वो खाई के पान बनारस वाला, खुली जाए समुद्र अकल का ताल. फिर तो ऐसा करे धमाल, सीधी कर दे सबकी चाल. हो छोरा, हो छोरा, हो छोरा, किनारे वाला, हो छोरा किनारे वाला. खाई के पान बनारस वाला, खुली जाए. निकनार नवेली बड़ी अलबेली करे अटकेली, उसकी बड़ी है धूम है ऐसी मन भावन, सब देखे उसको पलट पलट और घूम घूम. असं मला वाटते, कारण की स्वागत ज्यांचं व्हायला पाहिजे, ज्यांनी या संस्थेत, त्याला माझा नाईलाज झालेला आहे. परंतु मी स्वागतासाठी पात्र जरी नाही यासाठी मी निघालो होतो, परंतु कोणाच्या तरी ते इथं आपल्यासाठी या संचलन करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. ते आले आणि त्यांनी आमचा थोडा का होत नाही या शाल श्रीफळ यांचा स्वीकार केला. त्याबद्दल त्यांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. डोल
हमको हमें प्यार निभाना मैं बात ही दोहराता हूँ भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ जाकिरी सदा मैं जीते किसी देश तो क्या हमने दिलों को जीता है मैं गिन गिन सिर झुकाता हूँ भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ जाकिरी सदा इतनी ममता नदियों को भी हर माता के बुलाते हैं इतना वाला इंसान तो क्या पत्थर भी पूजे जाते हैं इस धर भी मैंने जन्म लिया हो जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची तुझी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलिया भंगा पांडुरंगा अभंगाला गोड टाळची पयांची अभंगाला जोड टाळची पयांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची लेकरांची सेवा केलीस तू आई लेकरांची सेवा केलीस तू आई